प्रेमस्वर्गीय पित्या, येशूच्या नावात तुझ्या द्यायच्या असणं जवळतो. हो प्रभू, आज तू पवित्र आत्म्याद्वारे कार्य कर प्रभू. आज माझं जरी मुख असन तर शब्द तुझे असून दे प्रभू. आज तू प्रत्येकाचं अंतःकरण चेंज कर, प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श कर. हो ईश्वर राजा, कारण तुझ्या वचनात सामर्थ्य, तुझ्या वचनात जीवन आहे. ते जीवन आज तू तुझ्या लोकांमध्ये त्या वचनाद्वारे तू आज घाल प्रभू, आणि त्यांना संजीवन कर, त्यांच्यामध्ये रिवायवल आण प्रभू, आणि महान तू असं कार्य कर. येशूच्या नावात प्रार्थना करतो आहे स्वर्गीय पित्या, आमेन. तर आजचा आपला विषय आहे की परमेश्वर नातं बांधा आणि त्याच्या सानिध्यात राहा. हालेलुया. परमेश्वर नातं बांधा, ते पण भक्कम बांधा आणि त्या सानिध्यात राहा. तर आपण याकोबाचं पत्र आता 4 अध्याय आणि 8 वचन वाचूया. याकोब 4:8. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. आज जगाची परिस्थिती बघितली, आज ते देवाजवळ यांच्या होते, आज मोबाईलपाशी जास्त जवळ गेले. देवाच्या साने जाण्यापेक्षा आज जगातल्या गोष्टीपाशी असते जास्त गेले. म्हणून देवाचं वचन सांगतं की तुम्ही माझ्याजवळ या. आज आपल्याला येशूजवळ जायची गरज आहे. कारण आज जर आपण बघितलं, सकाळी उठल्या आज पहिलं काय करतो आपण? मोबाईल कुठे, मोबाईल कुठे, मोबाईल कुठे. देवाचं वचन बोलत नाही. उठल्या येशूचे आभार मानतो, स्तुती करतो, खडखड तुम्हाला चांगला दिवस दिलाय. बायबल पण ओपन करत नाही. माझं मोबाईल कुठे. आज लोकांना मोबाईल प्रिय आहे, पण देवाचं वचन प्रिय नाही. आज आपण जर मोबाईल हातात घेतला देवाच्या प्रिय कोण, ते 30 सेकंडची रील असते. 30 सेकंड ती क्लिक 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 कर. 30 सेकंड, 30 तास, 3 तास कधी होतात हे कळत नाही आपल्याला. पण देवाचं वचन वाचण्यासाठी आपल्याला 3 मिनटं आपल्याला देतो, 5 मिनटं देतो प्रार्थनेसाठी. पण देवाचं सानिध्य आपण तासन तास बसत नाही. आज देवाच्या प्रिय लोकांनो, आज आपल्याला कळायला पाहिजे, सैतान बायबल सांगतो चोर आहे, तो लबाड आहे, तो तुमचा वेळ चोरतो ह्या मोबाईलच्याद्वारे. तर तुम्हाला हे कळायला पाहिजे की तुमचा शत्रू सैतान आहे. तुम्ही त्याचे प्लॅन, त्याचे योजना तुम्ही ओळखायला पाहिजे की कसा तो तुमच्या जीवनात कार्य करतो. आपण त्याला विरोध कसा केला पाहिजे. त्याचा विरोध आपण देवाच्या वचनाद्वारे करू शकतो. हे कसं करू शकतो? जेव्हा तुम्ही देवाच्या सानिध्यात बसतात तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी तुम्हाला रिव्हील होतात, प्रगट होतात. कारण देवाचं वचन हे प्रकाश देणारे, ते प्रकाश ते तुमच्या अंत करत जातं आणि देव त्याद्वारे प्रत्येकाशी आज बोलतो आणि तर तुम्हाला कळून येतं की तुम्हाला काय केले पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि आज काय, आज लोक आज 3 मिनटं प्रार्थना करतात, 5 मिनटं प्रार्थना करतात. प्रभू मला आशीर्वादित कर, मला घर दे, बंगला दे, गाडी दे. व्हॉट काइंड ऑफ इक्वेशन? हे कुठल्या प्रकारचं गणित आहे? देवाला तुम्ही बघा 3 मिनटं देतात, 5 मिनटं देतात आणि तुम्ही भरमसाठ गोष्टी मागतात. मला हे दे, ते दे. कसं काय अशी प्रकार तुमचं गणित आहे? कुठलं गणित आहे? 9 + 1 = 10 होतं. 9ची संख्या मोठी आहे आणि 1ची संख्या लहान आहे. तसं आज लोकांची स्थिती झाली आहे. 99% लोकांचं अंतःकरण, लोकांचं मन हे जगातल्या गोष्टींनी भरलं आहे. कसं? आणि 1% देवासाठी ठेवले. कसं काय देवाच्या गोष्टी त्यांच्या अंतःकरणात जाणार? कसं काय देवाच्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये राहणार? कसे त्यांना? आणि आज लोकांचं स्टेटमेंट काय? चर्चला जायला बोर होतं, प्रार्थना करायला बोर होतं, मला 1-1 तास प्रार्थना होत नाही. कसं काय होणार? तुम्ही जगातल्या 99 गोष्टी तुमच्या अंतःकरणात भरल्या, पहिले तर 99% गोष्टी तुम्हाला बाहेर काढून फेकायला लागेल, तेव्हाच देवाच्या गोष्टी तुमच्या अंतःकरणात जाईल ना. बरोबर ना? एक बाटली आहे, जर त्या बाटलीमध्ये मी 99% जर कुठल्या गोष्टी भरल्या तर बाकीची 1% बसेल ना. त्याच प्रकारे आज लोकांनी त्यांचं जीवन त्या प्रकारे केलं आहे. म्हणून ते लोकांना आज प्रार्थना बोर वाटते, बायबल वाचणं बोर वाटतं. ह्या गोष्टी जर बोर वाटल्या, तुम्ही देवाच्या सानिध्यात जाणार कसं? ते देवाशी नातं बांधणार कसं? देवा येशू प्रेम करणार कसं? ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. आज समजून घ्या की कसे ह्या गोष्टी आपण बिल्ड केल्या पाहिजे. तर हे बिल्ड कशी होणार? जेव्हा तुम्ही, आम्ही ते प्रभूच्या सानिध्यात आपण वेळ
आपण स्पेंड करू, तेव्हा ह्या गोष्टी ह्या होऊ शकणार नाही. नाहीतर ते ह्या गोष्टी होणारच नाही. कारण मी तुम्हाला अगोदरच सांगितले, सैतान चोर आहे. तो तुमचा वेळ चोरतो ह्या गोष्टीद्वारे, आणि तो तुम्हाला जगातल्या गोष्टींमध्ये भडकून टाकतो. कारण मोबाईल हा अख्खं जग तुम्हाला फिरून आणतो. एवढीच गोष्ट आहे. पहिले टी व्ही मोठा होता, पण आता मोबाईलमध्ये टी व्ही आला आहे, त्यामुळे तुम्ही अख्खं जग फिरून येतात आणि तुम्ही तुमचा टाईम तिथे स्पेंड करतात आणि उरलेला वेळ प्रभूला देतात. मग कसं काही गोष्टी घडन देवाच्या प्रिय लोकांना. एक तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो की एक देवाचा सेवक होता. त्याच्या घरी एक भिकारी येतो आणि भिकारी येतो आणि बोलतो, मला काहीतरी द्या. तर तो भिकारीला आणि त्याच टाईमला देवाचा सेवकाचा मुलगा वरच्या घरात असतो. तो वरनं खाली येतो की पप्पा पप्पा मला पैसे द्या. आणि तो देवाचा सेवक त्या लेकराला 100 रुपये देतो आणि त्या भिकाऱ्याला 10 रुपये देतो. आणि भिकारी बोलतो, तू असं का केलं? तुझ्या पोराला 100 आणि मला 10 कसं? तो बोलतो, हा मुलगा रात्रंदिवस माझ्या सानिध्यामध्ये असतो, 24 तास माझ्याबरोबर असतो. तू भिकारी आहे, तू कधीतरी फिरून येतो आणि माझ्याकडून मोठी अपेक्षा कशी करतो? आज मला तेच विचारते देवाच्या प्रिय लोकांनो, आज आपली गत अशीच झाली आहे का? आज आपण अख्खं जग फिरतो, तासनतास जगामध्ये राहतो, कामधंदा करतो, सगळं फिरून बिरून आलो, 5-10 मिनटं देवाच्या सानिध्यात बसतो. प्रभू मला बंगला दे, गाडी दे, उत्तम ते आशीर्वाद दे, सगळ्या गोष्टीची अपेक्षा करतो. हे कुठल्या प्रकारचं गणित आहे? हे कुठली प्रकारची तुमची अपेक्षा आहे, माझी अपेक्षा आहे, आपण देवाक करतो? प्रेनो, कसं काय गोष्टी घडन? तरी देव प्रेमळ आहे, कृपाळू आहे, तुमची प्रार्थना ऐकतो, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. पण मला हेच सांगायचं आहे, जर तुम्ही देवाच्या सानिध्यात त्या देवाच्या सेवकासारखं तुम्ही जर 24 तास जर राहिला, तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला मागायची गरज नाही. देव तुम्हाला झोपेसुद्धा त्या गोष्टी पुरवण. हे गोष्टी केव्हा येईन? तुम्ही सानिध्यात राहतात. सानिध्य खूप महत्त्वाचं आहे, त्याचं प्रेझन्समध्ये राहणं. हालेलुया. त्या प्रेझेन्समध्ये तुम्ही जितका टाईम स्पेंड करन, तितकं तुम्ही देवाचे गौरव, देवाचे महिमा देव बघन. आणि देव किती चांगला आहे ह्या चांगुलपणाचा अनुभव तुम्ही प्रतिदिवशी कराल. कारण सानिध्यामध्ये हे सर्व गोष्टी मिळतात. जेव्हा येशू गेसमीत जर येशूविषयी जर सांगायचं झालं, जर येशू बायबल काय सांगते, येशू पहाटे पहाटे उठायचा आणि गेसमी बागेत जाऊन तो प्रार्थना करायचा. म्हणजे तो काय करायचा? तो सकाळी जायचा, देवाच्या सानिध्यामध्ये राहायचा. म्हणजे पहाटे म्हणजे 3 वाजता जायचं असेल, 2 वाजता जायचं असेल, ते पहाटेचा वेळ होतो बायबल सांगतं. तो देवाच्या सानिध्यात जायचा आणि टाईम स्पेंड करायचा. टाईम स्पेंड म्हणजे कधी देवाचा तो नाद बनवता. प्रियांनो, आपल्याला आज येशूसारखं बनायचं आहे. येशूने जे केले तेच आपल्याला करायचं आहे. कुठल्या मनुष्यासारखं करायचं नाही, कुठल्या सेवकासारखं करायचं नाही. जे येशूने केले त्याच्या सानिध्यात पहाटे उठायचा, तो टाईम स्पेंड करता, त्या सानिध्यात राहायचा. जेव्हा तुम्ही सानिध्यात राहतात, ते त्याच्या अभिषेकाने तुम्हाला भरतो, त्याच्या सामर्थ्याने भरतो, त्याच्या गुणाने भरतो, तुमच्यामधले सर्वचे वाईट गोष्टी काढून टाकतो. सोनं असतं, तुम्हाला माहिती आहे का सोन्याची प्रोसेसिंग काय आहे? सोनं हे अग्नीच्या भट्टीतनं जातं, त्यातले धातू, अधातू, मिश्र धातू निघून जातं. एक ते प्युरिटीमध्ये, त्याची प्युरिटी त्यामध्ये एक 100% ते तयार होतं. मग ते मार्केटमध्ये ते विकायला येतं. का येतं? कारण त्यातलं सगळ्या गोष्टी निघून गेलेल्या असतात. कारण ते अग्नीच्या भट्टीत ते प्रोसेसिंग होत असते, अग्नीच्या भट्टीत ते असतं. त्या प्रकारे जेव्हा आपण देवाच्या सानिध्यात असतो, त्यामधले आपल्या सगळ्या जीवनात असलेल्या अमळ गोष्टी, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी, सगळ्या जगातल्या गोष्टी ते ॲटोमॅटिक रिमूव्ह होत जातात. जेव्हा तुम्ही डे बाय डे देवाच्या सानिध्यात राहता. जसं येशू प्रतिदिवशी देवाच्या सानिध्यात होता. बायबल सांगतो पहाटे द्यायचा, डोंगरावर प्रार्थना करायचा. प्रार्थना करून आल्यावर तो खाली बायबल सांगतो चिन्ह चमत्कार करायचा होता, त्याच्यामधनं सामर्थ्य व्हायचं. हे गोष्टी केव्हा होतात? देवा तुम्ही देवाच्या सानिध्यात असता. तसं येशू देवाच्या सानिध्यात होता, वरनं आला आणि तो त्याच्या हातात बायबल सांगतं की खूप सारे मोठे कार्य झाले. त्यातनं आंधळे बघायला लागले, लुळे चालायला लागले, मुर्दे उठायला लागले. हे केव्हा घडलं? तो येशू देवाच्या सानिध्यात होता. त्या प्रकारचं जीवन आज आपल्याला जगायचं. मी तुम्हाला एनकरेज करतो, आज तुम्हाला मी प्रोत्साहित करतो देवाच्या वचनाद्वारे की तुम्ही आज
तू स्वतःचं आत्मपरीक्षण करा, की प्रत्येकाने आत्मपरीक्षण करा, की आज मी कुठे आहे, मी काय केले पाहिजे, काय नाही केले पाहिजे, माझं जीवन आज कशा प्रकारे, मी कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे, माझा रोल मॉडेल कोण आहे माझ्या जीवनामध्ये, माझा आदर्श कोण आहे. मी सांगतो तुमचा आदर्श रोल मॉडेल जगातलं कुठल्या व्यक्तीला ठेवू नका, येशू ख्रिस्ताला ठेवा. कारण येशूसारखा रोल मॉडेल तुम्हाला कोण भेटणार नाही, त्यासारखा हार्डवर्कर कोण भेटणार नाही. आज तुम्हाला माहिती आहे का येशू कोण होता? सुताराचा मुलगा होता. सुताराचं काम सोपं नसतं, सगळ्यात टफ जॉब तर सुतारात असतो. ते सगळं मटेरियल आणायचं, मटेरियल किती जड असतं, ते कॅरी करायचं, ते परत ते जे प्लाय असतो, प्लायला शेप द्यायचा, कटिंग द्यायचं, हे प्रकारचं त्याला ते काम करावं लागतं. खूप अवजड हे असतं, वस्तू असतात, ते कॅरी करून इथून तिथं न्यायच्या, त्या ठिकाणी न्यायच्या, त्याला प्लॅन करायचं, त्याला डिझाईन करायचं, त्याला शेप द्यायचं. हे सोपं काम नाही, हे येशू काम करत होता. हे प्रकारचं प्रकारे तुम्ही जीवन जगात असताना जगामध्ये आज तुम्ही सुद्धा येशूकडे बघून जीवन जगा. तुमचं जसं येशू नॅचरल प्रकारे सुतार काम केलं तर तुम्ही कुठल्या प्रकारचं काम करत असाल तुमच्या जीवनामध्ये, IT मध्ये असन, तुम्ही कुठल्या प्रकारचं काम, वेगवेगळ्या प्रकारचं जॉब करत असन, तुम्ही येशूजवळ येशूसारखं बघा, त्यासारखं हार्डवर्क करा. कारण जेव्हा तुम्ही हार्डवर्क करता, येशूनी करून दाखवले, येशूने स्पिरिच्युअलरित्या गोष्टी करून दाखवल्या, नॅचररित्या गोष्टी करून दाखवल्या. म्हणून तुम्ही आज रोल मॉडेल येशूलाच ठेवा, कुठल्या व्यक्तीला ठेवू नका. येशूच्या जीवनात शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं, बायबल तुम्ही बारकाईने वाचलं आणि त्याचं प्रकाशन येशूकडून मागितलं ना, प्रकाशन खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही प्रकाशन मागितलं तर येशू प्रकाशन तुम्हाला देईन आणि तुमचे डोळे ओपन होईन आणि तुम्हाला कळन की खरं की येशू किती महान आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याची स्तुती असो. तर आपण स्तोत्रसंहिता 46 अध्याय आणि पहिलं वचन वाचूया. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समय सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. हालेलुया. देव आमचे आश्रय असतो आणि संकट समय सदा तो मदत करण्यास उपयोग असतो, उपलब्ध असतो. तुम्हाला दावीद राजा माहिती आहे का? दावीद राजा जीवन कसं होतं? तो एक साधा मेंढपाळ होता आणि मेंढरं पाळणे हे सोपं जॉब नाही आहे, हे टफ जॉब आहे. कितीतरी मेंढरं असतात, ते सैरावेरा वाहतात ते, आणि तेव्हा त्या काळी ते मेंढरे ते आरण्यात चारत असतात, ते आरण्यात नेत असत आणि त्या आरण्यात नेतात. आणि आरण्यात कसं असायचं की ते दरी खोऱ्यातनं ते मेंढरं जात असत आणि दरी खोऱ्यात कोण असतात? वाघ, सिंह, चोर, लुटारू. बायबल सांगते की त्या काळी ते हिंस्र प्राणी होते त्यावेळेस. आणि दावीद राजा हा पूर्णपणे देवावर अवलंबून होता. तो अरण्यात बसायचा, देवाची स्तुती करायचा, देवाची महिमा करायचा आणि मेंढराला सोडून द्यायचा आणि तो प्रार्थना करायचा. देवाचं सानिध्यात तो टाईम स्पेंड करायचा. तो जाऊन दे, मेंढर तिथं जाऊन दे, मेंढराची काळजी माझा येशू घेईन, माझा परमेश्वर माझी मेंढराची काळजी घेईन, पण मी तुझ्या सानिध्यात राहणार आहे. आज देवच्या प्रिय लोकांनो, आज तुम्ही ख्रिस्ताला तुमच्या जीवनाचा मध्यस्थानी ठेवा. तो तुमची सर्व गोष्टीची काळजी घेईन. तुमची चिंता असन, तुमची काळजी असन, तुमचे नाना प्रकारच्या गोष्टी तुम्ही जात असन, तर तुम्ही सगळ्या त्या गोष्टी प्रभू येशूवर टाका. तो तुमच्या गोष्टीची काळजी घेईन. तुमचा वेळ तुम्ही तुमच्या प्रार्थनेत घालवा, तुम्ही वेळ तुमच्या बायबलमध्ये घालवा, तुम्ही वेळ तुमच्या मीटिंगमध्ये घालवा. देव सगळ्या गोष्टी तुमच्या सोडून. आज तुमची स्वप्न तुम्ही आज रंगवली असेल भरपूर, आज ती मेली आहे का? आज तुम्ही जे मोठमोठे गोष्टी तुम्ही ठेवले असं मला हे करता तर मेली आहे का असेल का? तुम्ही त्यांना जागृत का येशूच्या नावात तुम्ही आज तुम्ही याच्यासाठी सानिध्य द्यावा. तो प्रभूमध्ये बसा, प्रार्थना करा, सगळ्या गोष्टी साईडला ठेवा की प्रभू येशू मला विश्वास तुझ्यावर आहे, तुझ्या सामर्थ्यावर आहे, तुझ्या अभिवचनावर आहे. काय बायबलमध्ये तुझे अभिवचन दिले, ते अभिवचन माझा विश्वास आहे. आकाश पृथ्वी नाहीसीन पण तुझं वचन टिकणार आहे. त्या टिकणाऱ्या वचनावर माझं विश्वास आहे की तू माझं जीवन बदलून आण. ते मेलेले स्वप्न तू आज पूर्ण जिवंत करणार आहे. जे आजपर्यंत जमलं नाही तू आज ते करणार आहे. कारण आज मला कळून चुकले की तुझ्या सानिध्यामध्ये परिपूर्णता आहे, तुझ्या सानिध्यामध्ये सामर्थ्य आहे. हे केव्हा गोष्टी घडन जेव्हा तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये राहा आणि त्याची तुम्ही नाते बांधा. नातं खूप महत्त्वाचं आहे. एकतर तुम्हाला माहिती आहे लहान लेकरू त्याचं नातं त्याच्या आईबरोबर खूप स्ट्रॉंग असतं. जिथे त्याची आई जाईन तिथं लहान लेकराचं लक्ष, आई इथं गेली लेकरू इथं बघणार, आई तिथे गेली लेकरू तिथं बघणार.
आई तिथे गेली, लेकरू तिथं बघणार. कारण ते लहान लेकरांनी त्याच्या आईबरोबर स्ट्रॉंग बिल्ड नातं बिल्ड केलं असतं. तो करमत नाही, त्याला राहवत नाही, इथं गेले तर ते रडत राहतं. त्या काइंड ऑफ रिलेशन तुम्ही आज येशूशी बांधा आणि बघा की येशू तुमच्या जीवनात किती महान चिन्ह चमत्कार करतो. हालेलुया. तुम्हाला इस्रायल लोक माहिती आहे का, जेव्हा इस्रायल लोक 40 वर्ष जेव्हा अरण्यातनं चालले होता, तर देव त्यांचा दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ बनवत होता. त्यांना कुठल्या प्रकारची त्यांना कमी पडून दिली नाही. ते देवाच्या सान्निध्यामध्ये राहत होते 40 दिवस. प्रभू त्यांना स्वर्गातनं मान्ना पुरवत होता. त्यांच्या चपला झिजले नाही, त्यांचे कपडे झिजले नाही. बायबल सांगतं का गोष्टी घडल्या ह्या, का गोष्टी घडल्या, कारण ते 40 वर्ष देवावर चालले होते. 40 वर्ष देवावरच चालले होते. आज त्या प्रकारचं जीवन आपल्याला जगायचं आहे. आज आपल्याला नकली जीवन जगायचं नाही. आपण जे जगतोय जीवन, ते नकली प्रकार जीवन जगतोय. आज बऱ्याच लोकांना माहीत नाही. म्हणून अगोदर सांगितलं, तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा. तुम्ही आज स्वतःला फसवत तर नाही ना? कारण स्वतःला तुम्ही कधी फसवाल? जेव्हा तुम्ही बायबल वाचत नाही, तुम्ही स्वतःला फसवाल. जेव्हा तुम्ही बायबल वाचन, तुमचे डोळे उघडन आणि तुम्हाला कळन मी स्वतःला फसवतो. खरं जीवन तर असं जगायचं असतं. हालेलुया. तर तुम्ही जे येशूला पसंत आहे तसं जीवन जगा. तर स्वतःला पसंत त्याचं जीवन जगू नका. जगातल्या लोकांना पसंत आहे त्या प्रकारचं तुम्ही जीवन जगू नका. जेव्हा तुम्ही देवाच्या सान्निध्यात राहतात ना, खूप मोठमोठे चिन्ह चमत्कार घडतात, खूप मोठमोठे. तुम्ही बघणार पण कल्पना पण केल्या नसेल. जेव्हा तुम्ही जीवन जगाल तेव्हा तुम्ही कार्य बघाल. एक देवाचा सेवक होता आणि त्याचा एक मित्र होता आणि त्या मित्राला शुगर झाली होती आणि तो देव सेवक ऑनंटेड होता, अभिषेक होता आणि तो मित्र बोलला, जोपर्यंत तू माझ्याबरोबर आहे तू शुगर किंचितसुद्धा वाढणार नाही. काय खायचं खा, गोड केक खा, जे गोड खायचं ते खा. तो मित्र त्याला घेऊन सगळ्या ठिकाणी मिटिंगला जायचा, प्रत्येक ठिकाणी जायचं मिटिंगला. ह्या मिटिंगला जा, त्या मिटिंगला जा. मग ते गोड खा, हे खा, ते खा. आणि तो मित्र थोडा घाबरायचा, अरे मी सगळे हे गोड खाल्लं आयटम, आता घरी जाऊन आता माझी शुगर वाढली असतं, घरी जाऊन चेक करायचा ती मशीननी. अरे आपली शुगर तर पॅरामीटरच्या आतच आहे, बरोबर आहे, आपल्याला काहीच झालं नाही आपल्याला. तो मित्र बोलला, जोपर्यंत तू माझ्याबरोबर आहे देवाची कव्हरिंग तुझ्या भोवती, तुला काहीच होणार नाही. आणि ज्या दिवशी तो मित्र जो देवाचा सेवक सोडून गेला, म्हणजे दुसऱ्या मिटिंगला, आणि ज्या शुगर होती तो त्याच्या घरी गेला आणि त्या दिवशी त्याने 1-2 गोष्टी खाल्ल्यात, ते शुगर रॅपिडली वाढले गेले. मला हेच सांगायचं आहे, जेव्हा तुम्ही देवाच्या सानिध्यात असाल, देवाची एक फायरिंग कंझ्युमिंग तुमच्या भोवती असते. एक देवाचं सानिध्य तुमच्याबरोबर असतं, देवाचे देवदूत तुमच्या भोवती असतात. स्वतःचं ते 121 वचन 8 नुसार तो माझं येणं जाणं सुखरूप करतो, कारण त्याचे देवदूत माझ्याबरोबर असतात. देवाच्या प्रिय लोकांनो, मला हेच सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही देवाच्या सानिध्यात असतात, देवाच्या सेवकाच्या सानिध्यात असतात, तुम्हाला कुठली आपत्ती येत नाही, कुठले त्रास होत नाही. ते तुम्हाला डोळे दिसन तुमच्या बाजून निघून जाईल, काय होणार नाही. मग तुम्ही देवाच्या सानिध्यात राहा, देवाच्या सेवकाबरोबर राहा. अभिषेकचे जे सेवक असतात त्यांच्याबरोबर व्हा, त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करा. बघा की देव तुम्हाला कुठल्या प्रकारची हानी पोचून देणार नाही. हालेलुया. एक इन्सिडेंट सांगतो तुम्हाला, जो माझ्याबरोबर झाला. त्याच्यापूर्वी तुम्हाला एक गोष्टी सांगतो. मी तुम्हाला एक वचन घेतो, त्यानंतर तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो जे प्रभूचं आणि माझं जे एन्काउंटर झालं त्याबरोबर. इरिमिया याचा 29वा अध्याय आणि 13वं वचन आपण वाचूया. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जिवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. येशूचं वचन काय सांगतंय? तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जिवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हाला प्राप्त होईन. येशू बोलतात, मला शरण या, पूर्ण जिवे भाव, पूर्ण अंतःकरणापासून मला शोधा. आज तुम्ही कुठल्या प्रकारचं एक शोधता, ते अंतःकरणापासून पूर्ण हृदयाने तुम्ही प्रभू. आज तुम्हाला कुठली गोष्ट खायची असेल, प्यायची असेल, तुम्ही आज काय करतात? गुगल मॅप लावतात. ते गोष्ट पुण्याच्या कुठल्या कानाकोपऱ्यात गुगल मॅप लावून पूर्ण जिवे भावे तुम्ही शोधत, ते वस्तू खायला प्यायला तुम्ही जातात त्या कोपऱ्यापर्यंत. जातात का नाही? जोपर्यंत सापडत नाही
तोपर्यंत गोष्टी मिळत नाही, ते दुकान मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही शोधत आहात. ह्या गल्लीतनं त्या गल्लीतनं, ह्या रस्त्यातनं त्या रस्त्यातनं तुम्ही शोधत आहात. ती गोष्ट का तुम्हाला खाण्यासाठी पिण्यासाठी तुम्ही पूर्ण जीवभावी शोधत करतात. आणि फायनली ते दुकान भेटलं, थँक गॉड हे दुकान भेटलं. बोलतात का नाही? खूप लोक बोलतात असं, खूप लोक करतात. जिवे भाऊ तुम्ही जगात लोक शोधतात ते, मग जिवे भाऊ प्रभू येशूला का शोधत नाही? जिवे भाऊ प्रभू देवाला का शोधत नाही? का करत नाही? जगातल्या गोष्टी एवढं प्रेम आहे तर देवावर प्रेम का नाही? देवाला तुम्हाला प्रथम स्थान द्या, देवाला सानिध्यात या आणि बघा येशू तुमच्या जीवनात किती कार्य करतो. आणि एकदा मी माझ्या रूममध्ये होतो आणि प्रभू येशूला बोललो, येशू आय वॉन्ट टू सी यू, मला तुला बघायचं आहे. मी प्रभू येशूला बोललो. मी देवच्या सांध्यात 1 तास बसलो. प्रभू की आय वॉन्ट टू सी यू, प्लीज ॲपर बिफोर मी, माझ्यासमोर तू ये, मला तुला बघायचं आहे. प्रभूला असं बोललो येशूला. 1 तास स्पेंड केला, 2 तास स्पेंड केलं. येशू यायला तयार नाही. मी येशू असं काय होतं, तू काय येत नाही? कारण तू पक्षपाती देव नाही आहे. तू प्रत्येक सेवकाला दर्शन दिले, तू मोशेला दर्शन दिले, तू पौलाला दर्शन दिले, 12 शिष्यांना दर्शन दिले, जितके मॅन ऑफ गॉड आहे त्यांना तू दर्शन दिले, मला पण देणार. तू पक्षपाती परमेश्वर नाही आहे. देवाची वर्शिप केली, आराधना केली, 1 तास झाले, 2 तास झाले, 3 तास झाले. मी येशूला बोललो, येशू आता मी झोपू का? कारण उद्या सकाळी मला कामाला जायचं आहे. आता मी झोपतो. येशूला बोललो मला उद्या सकाळी कामाला जायचं आहे. आणि मी झोपलो अंगावर घेऊन. आणि जे माझे खालचे जे, मी टॉपच्या रूममध्ये झोपत होतो पहिले, आणि माझ्या खालच्या रूममधनं वरच्या रूमपर्यंत येशूचा फुटप्रिंटचा आवाज माझ्या रूमपर्यंत ठाक 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 ठाक. आणि तो एक्सप्रेस माझ्यासाठी खूप नवीन होता. मी खूप घाबरलो आणि लगेच अंगावर घेतलं असं आणि झोपून घेतलं. मी काय झालं, कोण आलं? कारण माझा तो फर्स्ट एक्सपिरियन्स येशूबरोबर होता. मी घाबरलो त्यावेळेस. आणि त्यानंतर तेच फुटप्रिंट परत जे आवाज पायाचे ते परत खाली गेले आणि मी झोपून गेलो त्यानंतर. आणि मी हे गोष्टी विसरून गेलो. त्यानंतर सकाळी उठलो आणि गोष्टी विसरलं, मला लक्षात राहिलं नाही. आणि सकाळी आई बोलली मला की तुझ्या रूमपाशी वरती जाते मला आवाज होतो ठाक 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 ठाक. मला हेच सांगायचं आहे की तुमचा परमेश्वर तुम्हाला कन्फ्यूज करणारा नाही आहे. तो तुमचं प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. तो तुम्हाला सांगतो की मी आलतो, मी येऊन गेलतो तुला तुझ्या जवळ. हालेलुया. हे गोष्टी केव्हा होतं? जेव्हा तुम्ही पूर्ण चिवे भावे प्रभू येशूला तुमच्या अंतःकरणापासून शोधता, तेव्हा हे गोष्टी घडतात. वरच्यावर 3 मिनटं 5 मिनटं 15 मिनटं हे देऊन हे गोष्टी घडत नाही. हे देवाच्या सान्निध्यात वेळ स्पेंड करायला लागतो. जसा येशू स्पेंड करायचा देवाच्या सान्निध्यामध्ये टाईम, त्या काइंड ऑफ जीवन, त्या प्रकारचं जीवन आपल्याला जगायचं आहे. तेव्हाच ह्या गोष्टी घडतात. देवाच्या लोकांनो, देवाच्या दृष्टीने तुम्ही खूप प्रियवान आहे. गायचे तुम्ही जगाच्या आणि लोकांच्या दृष्टीने तुम्ही प्रिय नसन, पण देवाच्या नजरेत तुम्ही खूप प्रियवान आहे. जग तुम्हाला कसं बघतं ह्याचा विचार करू नका. देव कसा बघतोय, येशू कसा बघतोय, तुम्ही ह्याचा विचार करा. कारण जगातल्या लोकांचं कसं, जर तुम्ही त्याच्या फेवरमध्ये काम केला, हा व्यक्ती चांगला आहे, तो व्यक्ती चांगला आहे. त्याच्या मनाच्या विरुद्ध केलं, हा व्यक्ती वाईट आहे. पण तुमचा देव परमेश्वर असं नाही आहे. हा माझा प्रिय आहे, प्रिय होता, प्रिय राहणारच. हालेलुया. हे काइंड ऑफ प्रकारचं जीवन आपल्याला जगायचं आहे. देवाच्या प्रिय लोकांना आपण स्वतःसहिता ह्याचा 1ला अध्याय आणि 3रं वचन वाचूया. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते आपल्याला हंगामी फळ देते. ज्याची पाने कोमजत नाही अशा झाडासारखा तो आहे. जे काही तो हाती घेईल ते सर्व सिद्धीत जाते. हालेलुया. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ असते तेच हंगामी फळ देते. देवाच्या प्रियलोकांनो, आपल्या अशा झाडासारखं बनायचं आहे. ते झाड 12 महिने फळ देतं. का देतं? कारण ते झाड नदी किनारी आहे. त्या सप्लिमेंट लागणारं जे गोष्टी आहे ते सर्व त्या नदीतनं त्याला पाणी पुरवठा होत असतं. देवाच्या प्रियलोकांनो, आणि आपला येशूमध्ये जर आपण राहिलं तर येशू तुम्हाला सर्व प्रकारच्या गरजा तुम्हाला पुरवल.
का? कारण तुम्ही येशूमध्ये राहतात आहे, येशूच्या सानिध्यात राहतात आहे, येशूबरोबर तुम्ही घनिष्ठ नातं बांधले, भक्कम नातं बांधले. तुम्हाला सर्व गरजा, सर्व प्रार्थना, तुमच्या मागण्या तो का पूर्ण करणार नाही? करणारच तो तुमच्या पूर्ण करणार. कारण त्या झाडासारखं होईन. कारण जर आपण देवाचे सेवक पाहिले, जे आपण जर बायबलमध्ये पाहिलं, एलिया बघितला, पॉल बघितला, पीटर बघितले, जे येशूचे जे 12 शिष्य आहे, जे आपण जे बघितले, हे मायटीली यूज झाले. का मायटीली यूज झाले? देवाने त्यांच्या हातातनं असाधारण चमत्कार केले, सुपर नॅचरल कार्य केलं. कितीतरी मेल्या लोकांना आंधळ्याला बरं केलं, किती लोकांना बरं. हे केव्हा घडलं? ते असंच घडलं नाही. त्यांनी देवाची नातं बांधलं होतं, ते देवाच्या सानिध्यात राहत होते, ते देवाच्या मार्गात चालले होते, तेव्हाच हे गोष्टी घडल्या. आता अशा गोष्टी हे घडत नाही देवाच्या प्रलोकन. देव कारण तुमची प्रार्थना ऐकन. कारण मी अगोदर सांगितलं, देव प्रेमळ आहे, तुमची प्रार्थना ऐकन, प्रार्थनेचं उत्तर देईन तुम्हाला. जरी तुम्ही एक 10-15 मिनिटं जे प्रार्थना केली, देव प्रेमळ आहे, तो तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईन. जर तुम्हाला सुपर नॅचरल कार्य बघायचे असेल, जसे पॉलने केले, जे एलियाने केले, एलेशाने केले, जे पीटरने केले, जे येशूचे 12 हालेलुया, हालेलुया, जे येशूचे जे 12 शिष्यांनी जे कार्य केले, अख्खी पृथ्वी उलटी पालटी केली, त्या प्रकारचं जर जीवन तुम्हाला जगायचं असेल, तर तुम्हाला पॉवर हाऊस जवळ लागत असेल. ते पॉवर हाऊस येशू ख्रिस्त आहे, ते पॉवर हाऊस देवाचं वचन आहे, त्याद्वारे ते कार्य होणार आहे. तुम्ही आज अपेक्षा मोठी ठेवा, आज तुम्ही तुमचे विचार मोठे ठेवा. आज तुम्ही बोला की येशूला, आज मला साधारण जीवन जगायचं नाही, आज मला सुपर नॅचरल जीवन जगायचं आहे. जसं पॉल जीवन जगले, जसं येशूच्या 12 शिष्यां जीवन जगले, त्या प्रकारचं जीवन मला जगायचं आहे. येशू मला तुझ्यासारखं जीवन जगायचं आहे. अबव ऑल येशू, अबव ऑल मला तुझ्यासारखं जीवन जगायचं आहे. तू जसा होता, ज्यामध्ये गुण होते, ज्याच्यामध्ये सामर्थ्य होतं, ज्यामध्ये ज्ञान होतं, त्या प्रकारे मला ते दे, त्या प्रकारे मला भर, त्या प्रकारे मला चालव, जेणेकरून मी त्या प्रकारचं जीवन जगू शकतो. इनॉक जर आपण बघितला, इनॉक हा बायबल सांगतं 300 वर्ष देवाबरोबर चालला, आणि देवाने त्याला मरणाचा अनुभव घालून आला. देवाने त्याला स्वर्गात तसंच उचलून नेलं. त्यांनी असंच देवाने स्वर्गात उचलून नेलं नाही, नेलं त्याला. त्यांनी एक महिन्यामध्ये टाईम केलं, एक वर्ष टाईम स्पेंड केलं, म्हणून त्याला स्वर्गात उचलून नेलं नाही. बायबल सांगतं की तो तेव्हा बरोबर 300 वर्ष चालला, त्यानंतर देवाने त्याला स्वर्गात नेलं. देवाच्या प्रिय लोकांनो, अशा प्रकारचं जीवन आपल्याला जगायचं आहे. अब्राहमाला देव बोलला की हा माझा मित्र आहे. दाविदाला बोलला, हा माझ्या हृदयाचा मागचा व्यक्ती आहे. ह्या गोष्टी अशाच घडल्या नाही. हे लोक, हे देवाचे सेवक, देवाच्या सानिध्यात राहिले, देवाबरोबर चाललेले हे लोक आहे. तेव्हा ह्या गोष्टी घडल्या, आणि देवाने स्टेटमेंट दिलं. देव बोलला, हे माझे प्रिय लोक आहे. तुम्ही पण देवाचे प्रिय लोक आहात, पण तुम्हाला पण त्याच्या सानिध्यात राहायचं आहे. देवाशी तुम्हाला नातं बांधायचं आहे. मार्था आणि मेरी, जर आपण त्यांच्याविषयी जर बघितलं, की जेव्हा येशू मार्था आणि मेरीच्या घरी, लाजराच्या घरी यायचा, की येशूचं त्यांच्याबरोबर नातं होतं, आणि त्यांचं पण येशूबरोबर नातं होतं. कारण म्हणून येशू त्यांच्या घरी यायचं ना. बायबल सांगतं लाजराचा मित्र होता, बायबल सांगतं तो त्याच्या घरी यायचा ना. त्यांनी काहीतरी नातं बांधलं ना. असंच येत नाही तुमच्या घरी. तुमचे मित्रमध्ये कोण येतं? जे कुलज असन ते सारखे येतात ना तुमच्या घरी. जे कुलज असन की तुम्ही तुमच्या मित्रांच्या घरी जाणार, तुमच्या नायकोच्या घरी जाणार. त्या प्रकारचं येशू सारखा मार्था मरेच्या घरी जायचा. सदैवच्या प्रिय लोकांनो, जेव्हा येशू यायचा तेव्हा मेरी येशूच्या सानिध्यात बसायची, आणि मार्था कामात बिझी असायची. आणि ती मार्था किरकिर करायची, काय येशू मीच काम करते, मार्था फक्त तुझं वचन ऐकते. ते येशू काढला, मार्थेने चांगला वाटा उचललाय, तो चांगला वाटा आता आपल्याला उचलायचा आहे. तो देवाच्या सानिध्यात बसायची. त्या प्रकारचे आपल्याला सानिध्य आपल्याला निवडायचं आहे. बायबलच्या सानिध्यात टाईम स्पेंड करायचा, आपल्याला येशूच्या सानिध्यात टाईम स्पेंड करायचा आहे. आपल्याला प्रार्थना अधिक करायची, कारण दिवस वाईट आहे, आणि बायबल सांगतं आपण शेवटच्या दिवसामध्ये राहत आहे, आणि येशूचं येणं खूप जवळ आहे. आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी 40, 50, 60 पार केले असेल. त्या मारा फिजिकरित्या पण आपल्याशी दिवस कमी आहे. ते दिवस आता वाईला गेले ते परत येणार नाही. जे आहे त्याचा उपयोग आपण देवाच्या राज्यासाठी आपल्याला केला पाहिजे. हालेलुया. हेच प्रभूचं वचन आहे की प्रभूने मला मंडळी द्यायला सांगितलं होतं.
हालेलुया. आपण आपले नेत्र बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. प्रेमस्वगे पित्या येशूच्या नावात तुझ्या दयेच्या हसण्याजवळ तो प्रभू तुझे आभार मानतो की आज तू तुझ्या मंडळीशी, तू आज तुझ्या लोकांशी बोलल्या. तू आज प्रत्येकाचा मला विश्वास धरतो की तुझ्या वचनाद्वारे तू आज प्रत्येकाच्या अंतःकरणाची भेट घेतली, प्रत्येकाच्या अंतःकरणाला तू स्पर्श केले. म्हणजे तुझे आभार मान, तुझ्या स्तुती करतो प्रभू येशू. तू किती चांगल्या प्रभू येशू. ह्या चांगलपणाचा अनुभव प्रति दिवशी प्रति शनी या मंडळीचे प्रत्येक लोकांना लहान लेकरापासून थोर व्यक्तीपर्यंत येऊन दे ईश्वर राजा. सेकंडला स्पिरिच्युअली, नॅचरली, फायनान्शियली, मटेरियली आशीर्वाद कर प्रभू येशू. स्वतःचा 23 वचन 6 नुसार प्रत्येकाचा प्याला काटोकाट भरून वाहून दे या शनी राजा. या शनी येशूच्या नावात वाहून दे. स्वतःचा 121 वचन 8 नुसार प्रभू प्रत्येकाला जाणं येणं सुखरूप कर. त्यांच्या भोवती देवतांचा पहारा, पवित्र अंगडीचं रक्ताचं कुंपण असून दे शिवराजा. हो प्रभू, जे कोणाला मंडळीच्या लोकांना बरं नसेल येशूराजा, ह्या क्षणी त्यांना स्पर्श कर. येशूला बसलेल्या फटक्यामुळे म्हणजे आरोग्य प्राप्त होले. आरोग्य मी मंडळीच्या सगळ्या लोकांसाठी मी येशूच्या नावात घोषित करतो. जे कुठले आजारात चालले असेल, कुठल्या समस्या चालल्या असेल, प्रत्येक आजाराला मी येशूच्या नावात आज्ञा करतो, या क्षणी निघून जा, या क्षणी निघून जा. मधुमेह, कॅन्सर, पोटदुखी, हातपाय दुखी, ज्या प्रकारचे नाना प्रकारचे छातीदुखी, ज्या प्रकारचे आजार त्यातने जात असेल, त्या प्रत्येक आजाराला मी आज्ञा करतो येशूच्या नावात ह्या क्षणी निघून जा. कारण येशू, तू आम्हाला अधिकार दिला आहे, तू आम्हाला सामर्थ्य दिलं आहे, तू आम्हाला साप, विंचू, सिंह यासारखे जे रोगराई आहे, यासारखे जे प्रकारच्या गोष्टी आहे ह्याच्यावर तू अधिकार दिला आहे. मी अधिकारचा वापर करतो आणि सगळे रोगराईला हटून लावतो येशूच्या नावात. ह्या क्षणी गेल्या मी विश्वास धरतो येशू राजा. ह्या क्षणी सगळ्या गोष्टी गेल्या आभार मानतो का च्या नाव सामर्थ्य, च्या नावात प्रभू येशूराजा सामर्थ्य. जे तिथं नाव घेतलं ते सगळे बंधनं तुटले जातात. तिथं तुझं नाव घेतलं जातं, सगळे रोगराई त्या क्षणी बरी होते येशूराजाचं सामर्थ्य, विश्वास येशूराजा. कारण तू हाताने बांधलेल्या मंदिर हाताने, तर तू जे ध्येयरूपी मंदिर आहे त्यामध्ये राहतो. जर तू ध्येयरूपी मंदिर राहतो तर आमच्या जीवनात, आमच्या शरीरात कुठलं रोगराई कसं राहणारच नाही. मी येशूच्या नावात घोषित करतो, सगळे रोगराई सगळ्यांच्या शरीरात येशूच्या निघून जा या क्षणी. आणि प्रभू आरोग्याचं सामर्थ्य स्वर्गातून तुझं शब्द पाठव आणि तुझं आरोग्य सामर्थ्य प्रत्येकाच्या शरीरात ह्या क्षणी वाहून दे प्रभू. प्रभू ह्या मंडळीची वाढ कर येशूराजा. ह्या क्षणी मंडळीची वाढ कर. प्रत्येकाला प्रभू जे आले नसेल प्रभू ते नेक्स्ट टाइम येऊन दे प्रभू. त्यांना स्पर्श करच्या वचनाद्वारे प्रभू त्यांना तुझी ताण, तुझी भूक लावून दे. त्यांनी जीवना प्रथम तुला देऊन दे प्रभू येशूराजा. आणि उठल्यापासून तो झोपेपर्यंत प्रभू येशूरा तुझ्या नावाचा धावा करून दे येशूराजा. असं तू चिन्ह चमत्कार, असं तू महान तू कार्य कर प्रभू. संडे स्कूलचं लेकरांना ताबा घे प्रभू येशूराजा, की त्यांना तुझ्या ज्ञानात भयात वाढव येशूराजा. कारण ते उद्याचे आधारस्तंभ आहे प्रभू. त्यांना तू ज्ञान दे प्रभू, सामर्थ्य प्रभू येशूराजा. आत्म्याने चालू म्हणजे प्रत्येक व्यक्तीला प्रभू तू आत्म्याने चालू, देहाने चालू नको प्रभू. जो देहाने चालतो हो तो पडतो प्रभू. तो आम्हाला मी विनंती करतो की मंडळीला आत्म्याने चालू, ज्याने मंडळी शांतता असन, एकता असन, युनिटी असन, ह्या गोष्टी तू कर प्रभू येशूराजा. पित्या, तू नेहमी माझी प्रार्थना ऐकतो, मग तुझे आभार मानतो. आणि आज सुद्धा ऐकले, मग तुझे आभार मानतो. सगळी महिमा, सर्व गौरव युगानुग तुलाच असून दे. येशूच्याच नावाने मी प्रार्थना करतो. ऐक पित्या, आमेन.